नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सायकोलॉजी विषयी न बोलता थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत। हो, सर्वप्रथम आपल्याला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। येणारं नवीन वर्ष हे आपल्याला सुख समृद्धी लावो, आपलं आरोग्य शारीरिक मानसिक छान राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना। तर आज आपण बघणार आहोत की गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो, यामागे काय इतिहास आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी साजरा केला जातो आणि 100हून अनेक वर्षापासून आपण परंपरेनुसार हा गुढीपाडव्याचा सण साजरा करतो। नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण हा सण साजरा करतो। तर हा जो काही गुढीपाडव्याचा सण आहे त्याच्या मागे एक इतिहास आहे की का म्हणून आपण गुढीपाडव्याचा सण साजरा करतो। बरेचदा आपण सण साजरा करायचा म्हणून करतो, पण आपल्याला आपल्या जी नवीन येणारी आपली पिढी आहे, जी आपली मुलं आहेत, त्यांना आपण ॲज अ पॅरेंट्स म्हणून आपण त्यांना त्या सणाचं महत्त्व जर त्यांनी आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता यावं, यासाठी मी हा अट्टहास करत आहे। तर जाऊया आपल्या मूळ विषयाकडे। गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी साजरा केला जातो। याच दिवशी वसंत ऋतूची सुद्धा सुरुवात होते। वसंत ऋतू म्हटला की कसं एक बहार आणतो आणि हा बहार आपल्याला हवासा वाटतो। बरेचदा काय होतं की या चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी अशा काही खूप गोष्टी घडलेल्या आहेत। याचा एक मोठा इतिहास आहे की त्यामुळे आपण हा दिवस साजरा करतो। बरेच लोक या दिवशी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारतात, तर काही लोक भगवा झेंडा सुद्धा आपल्या घराजवळ लावतात। तर प्रथम काय कारण आहे गुढीपाडवा हा सण साजरा करण्याच्या मागे, तर जे काही पहिलं कारण आहे की आज गुढीपाडवा हा दिवसापासूनच वसंत ऋतूची सुरुवात होते। तर दुसरं कारण आहे की जुन्या काळी एक शालिवाहन नावाचा एक काळ होता आणि या शालिवाहन राजाचं एक नाव आहे। शालिवाहन हे एका राजाचं नाव आहे आणि त्याने त्याच्या राज्यात या शालिवाहन काळातच कालगणना सुरू केली होती आणि याच दिवशी त्याने ती कालगणना सुरू केली होती। म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशीपासूनच त्याने ती कालगणना सुरू केली होती। म्हणून गुढीपाडवा हे त्यामागचा एक दुसरा इतिहास आहे। त्यानंतर तिसरं कारण म्हणजे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यामध्ये गौतमीपुत्रांचं जे राज्य होतं त्या राज्यामध्ये ज्याला एक स्वातंत्र्य प्राप्त झाला आणि त्या स्वातंत्र्य प्राप्तीचा विजयोत्सव म्हणून सुद्धा गुढीपाडवा हा सण साजरा करतात। पण आंध्र आणि कर्नाटकामध्ये या सणाला एक वेगळं नाव दिलेलं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये आपण हा सण गुढीपाडवा म्हणूनच साजरा करतो। त्यानंतर ब्रह्मदेवाने आपल्याला माहिती आहे की जे काही जे आपलं अध्यात्म आहे, या अध्यात्मानुसार सांगितलं जातं की ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली। तर ब्रह्मदेवाने ही सृष्टी याच दिवशी निर्माण केली, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशीच निर्माण केली, हे त्यानंतरचं एक आणखी कारण आहे। त्यानंतर पौराणिक कथांनुसारच भगवान श्री शंकर, देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांचं लग्न आजच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशीच ठरलं होतं आणि ते अक्षय तृतीयेच्या दिवशी संपन्न झालं। तर हा सुद्धा गुढीपाडवा सणाचा एक साजरा करण्याचा एक इतिहास आहे। अशा प्रकारे आपण या कारणाने गुढीपाडव्याचा जो इतिहास आहे तो बघितलेला आहे। त्याचप्रमाणे आजच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी भगवान राम
हे रावणाचा वध करून आणि आपला 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत आजच्या दिवशी परतले होते. त्यामुळे सुद्धा हा एक विजयोत्सव म्हणून गुढीपाडव्याचा दिन आपण साजरा करतो. तर आता आपण जाणून घेऊया की हा गुढीपाडवा जे आहे त्याचं महत्त्व काय आहे. हा झाला इतिहास, पण आता आपण तो का साजरा करावा. तर त्यातही बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की गुढी ही पारंपरिक पद्धतीने उभारावी की भगवा झेंडा लावून उभारावी. पण बहुतांशी असं सांगितलं जातं की गुढी ही विजयोत्सव म्हणून साजरा केली जाते, आनंदोत्सव म्हणून साजरा केली जाते. तेव्हा ती पारंपरिक पद्धतीने एक स्पेशल डे त्याच्यासाठी ठरवलेला आहे. त्याच्यामुळे गुढी ही पारंपरिक पद्धतीनेच आपण उभारावी. तर पारंपरिक पद्धतीने म्हणजे काय, तर एक जो काय आपण बांबू वापरतो, कोणी बास म्हणतं, कोणी बांबू म्हणतं, कोणी काठी वापरतं. तर ती काठी छान सजवावी, त्याला साडी लावावी, त्याला रेशमी साडी लावावी, त्याला छान आंब्याची पानं, देन कडुलिंबाची पानं, फुलं आणि तांब्याचा गडवा त्याच्या काठावर. त्याच्यानंतर आपल्याकडे गाठी सुद्धा लावायची एक परंपरा आहे, ती गाठी. तर अशी ज्या पद्धतीने आपण गुढी उभारतो त्याला आपण पारंपरिक गुढी असं म्हणतो. तर तुम्ही म्हणाल की ही पारंपरिक गुढी का उभारावी, भगवा झेंडा का नाही. भगवा झेंडा हा आपण वर्षभर आपल्या घरी लावून ठेवू शकतो, परंतु पारंपरिक गुढी एकच दिवस आपल्याला विजयोत्सव म्हणून साजरा करायचा असतो. तर त्यामागे सुद्धा काही वैज्ञानिक कारण सुद्धा आहे की काय होतं ना की जो काही तांब्या आपण लावलेला असतो त्याच्यावर साधारणतः असं म्हणतात की पूर्व दिशेला गुढीचं तोंड करून आपण ती उभारावी आणि जो गडवा असतो तो त्याचं तोंड हे घराच्या दिशेने असायला हवं. त्यामुळे काय होतं की ज्या प्रजापतीतील लहरी येतात त्या लहरी या आपल्या घराकडे परावर्तित होतात आणि त्याच्यामुळे आपलं घराचं आरोग्य चांगलं राहतं. त्यानंतर आपण कडुलिंबाचा पाला लावतो. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कडुलिंबाचा पाला म्हणजे, आणि तुम्हाला माहिती असेल की तुमच्या घरी सुद्धा केलं असं की एक पत्ती सगळ्यांना प्रसाद म्हणून तो खायचाच आहे असं म्हणून तो दिला जातो. कारण कडुलिंबाचा पाला हा खूप निर्जंतुक आहे, त्याच्यामध्ये खूप औषधीयुक्त आहे, थंडावा निर्माण करणारा आहे. त्यामुळे जर गुढी त्या दिवशी आपण आपल्या गुढीला ऑफकोर्स बघतो आपल्या घरात येतो, आपण खातो किंवा लावतो, त्यामुळे आपल्या घराचं निर्जंतुकीकरण होतं आणि तो थंडावा देणार आहे. तर उष्णता वाढलेली असते, त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीराची उष्णता कमी होते आणि कडुलिंबाचे विविध प्रकारचे औषधीयुक्त गुणधर्म आहे, त्यामुळे कडुलिंबाचा वापर सुद्धा आपण यामुळे करतो. आणि वसंत ऋतू हा कसा आहे ना की वसंत ऋतूमध्ये खूप सुंदर वातावरण असतं, आल्हाददायी एक वातावरण असतं. तर या आल्हाददायी वातावरणामध्ये आपण एक पॉझिटिव्ह विचार करायला हवे आणि ते पॉझिटिव्ह विचार घेऊन आपण ह्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात करायला हवी. नवीन संकल्प करायला हवे की मला या नवीन वर्षात या चांगल्या गोष्टी करायच्या आहे. मला रोज सकाळी उठायचं आहे, मला व्यायाम करायचे आहे, मला मेडिटेशन करायचं आहे, मला निगेटिव्ह थॉट्स पूर्णपणे काढून टाकायचे आहे, मला पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं आहे. अशा पद्धतीने आपण गुढीपाडव्याच्या दिवशी संकल्प करून आपला हा सण छान पद्धतीने साजरा करू शकतो आणि पारंपरिकतेसोबतच आपण विज्ञानाची जोड देऊन हा सण साजरी करावा. आणि हो, गुढीपाडव्याच्या दिवशी आपले पारंपरिक वस्त्र परिधान करायला विसरू नका, कारण आपली जी परंपरा आहे, आपली हिंदू परंपरा आहे, ती समोर नेण्याचं काम आपल्यालाच करायचं आहे. तेव्हा तुर्तास मी तेच थांबते. परत आपल्या सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.